राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कन्हेरी इथं एक जाहीर सभा घेतली। यंदा देशामध्ये साखरेचं उत्पादन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झालंय, त्याबाबत निर्यातीचा प्रश्न आहेच। शेतीमाल बाहेर गेला पाहिजे, शेतकऱ्यांच्या हातामध्ये 2 अधिकचे पैसे पडले पाहिजेत, मात्र या गोष्टीला सरकारचा विरोध आहे असा आरोप पवार यांनी केला। शेतकऱ्यांना वर्षातून एकदा 6,000 रुपये द्यायचे, पण खतांचे दर वाढतात, औषधं महाग झाली आहेत, याकडे कोण लक्ष देणार असा सवाल पवारांनी यावेळी उपस्थित केला। देशाची गरज भागून माहीत शिल्लक आहे, निर्यात करावी सांगतोय, त्याला बंदी, त्याला परवानगी नाही। हा विषय मी स्वतः अनेकदा मांडला। पेट्रोल महाग केलं, डिझेल महाग केलं, ऑइल महाग केलं, साखर स्वस्त केली, दूध स्वस्त केलं। तुम्ही फिकवत आहे ते सगळे स्वस्त, आणि दुसरे फिकवत आहे त्याला तुमच्या खिशातून पैसे द्या, आणि सांगतात की सगळ्याच्या खिशात मी इतके हजार रुपये घालायचे एका खिशात आणि खालच्या खिशाचं काढून घेते आणि ते डबल काढून घेते। आता ही फाकीच माझी बंद करायची का नाही?